स्थित्यंतर चांगलं व्हावं, योग्य व्हावं असं वाटत असेल तर माणसाच्या जीवनामध्ये संगती चांगली प्राप्त झाली पाहिजे. आपण सगळे शेतकरी आहोत, बरोबर आहे का? आपण सगळे शेती करणारे आहोत. बघा, जर वाईट संगती जर मिळाली तर काय होतं, आणखीन एक दृष्टांत सांगेल जगद्गुरु तुकोबाराय यांच्या भाषेमध्ये. आता विहिरीतलं पाणी कशानं बाहेर निघतं बाबा? मोटरनं. आता त्यातली त्यात आणखीन सुधारणा झाली, सौर ऊर्जा. ऐका, बघा पहिल्या काळामध्ये विहिरीतलं पाणी बाहेर काढण्यासाठी जुना काळ कशाची मदत? मोटाची. ऐका नाही, मोटानं पाणी बाहेर काढायचं आणि त्याला थारोळ्यात पडायचं ते, आणि थारोळ्यातलं पुन्हा पाटात म्हणा, दांडात म्हणा, जशी भाषा असेल तसं. आता बटन दाबलं, आता ते सौर ऊर्जा असेल तर मोबाईलवरच सुरू करता येतं बरं का, मोबाईलवर सुरू करता येतं, मोबाईलवर बंद करता येतं काही बा. आणि मग ते बटन दाबलं की पाणी पाईपलाईननं, फेनोलेक्सनं आणलं पाणी, शेत पिकली सोन्यावानी. आता काय अडचण राहिली? डिजिटल शेतकरी झाला, फक्त त्याच्या पिकाला भाव नाही. मी एक सांगू का तुम्हाला, मला याच्यावर खूप खोलात बोलता येईल, पण सगळ्या व्यवस्थेला फक्त शेतकरी पिळून खायला सापडला बघा. सगळ्या व्यवस्थेला सगळे लोक जर कोणावर जगत असतील तर शेतकऱ्याच्या जीवावर जगतात. तुम्हाला फक्त आपण त्यांना अन्नच देतो यामुळं मी बोलत नाही, तर तुमचा कुठून कुठून कसा कसा पैसा सगळ्या समाज व्यवस्थेला जातो याचे आपल्याला गणित सुद्धा माहित नाही. गणित सुद्धा. ऐका, तुम्ही ऊस पिकवता, ऊस कारखान्याला देता, काय देता? कारखान्याला ऊस देता. तुमच्या ऊसाला भाव मिळतो 3,000 रुपये, पकडा 3,000 रुपये. कशाचा भाव आहे होतो मला सांगा? ऐका, त्याच्या चोथऱ्या, त्याच्यापासून डिस्लरी, त्याच्यापासून किती उत्पादनं तयार होतात आणि कारखानदार गडगंज होतात. मी म्हणतो जेवढे शेअर्सवाले शेतकरी त्या कारखान्याचे, सगळ्या शेतकऱ्याला 10 वेळेस विकत घेईल तो कारखानदार. इतकं उत्पन्न तो बाकीच्या प्रोडक्ट्सवर कमवतो, शेतकऱ्याला काही सुद्धा मिळत. सोयाबीनची काय अवस्था चालली, थोडं शेतीवर बोलतोच मी. काय अवस्था चालली सोयाबीनची? माझ्याकडे 6 बॅग सोयाबीन आहे, 6 बॅग सोयाबीन आहे. सोयाबीन व्हायली 1.5 लाखाची आणि खर्च झाला ₹1,00,000. किती झाला खर्च? ₹1,00,000. त्याच्यामध्ये घरचे कोणाचेच कष्ट, पेट्रोल, काही काम धरलं? अजिबात धरलं नाही. हे सगळं बाहेरचं आहे. बाहेर जेवढा खर्च झाला तेवढाच लाखाचा आहे. 50,000 काय पदरात पडलं मला सांगा? मी खरं सांगू का, शेती करूच नाही, कमीत कमी दुसऱ्यासाठी तरी करू नये या मतापर्यंत मी आलोय. स्वतः पुरतं कमवा, स्वतः पुरतच मिळवा आणि स्वतः पुरतं खा. उद्योगधंद्यामध्ये उतरा, व्यवसायात उतरा, नोकरीसाठी प्रयत्न करा. शेती करत बसला तर तुमच्या जीवावर लोक जगणार आहेत, तुम्हाला पिळून खाणार आहेत. विठ्ठला शेतकऱ्याचं जीवन वाईट आहे. असो, किती जरी प्रगती आपल्याला दिसत असली त्याचा काही उपयोग नाही. पाठीमाग एक काळ असा आला होता, थोडं मी चिंतनापासून लांब जातो, पण शेतकरी आणि नोकरदार यांच्यातली दरी कमी झाली होती. शेतकऱ्याची उत्पन्न चांगली होती आणि नोकरदाराचे पगार थोडे लेवलमध्ये आले होते. पण पुन्हा त्यांना जे वेतन आयोग लागू झाले त्यांच्या ज्या पगारा लाखावर गेल्या आणि शेतकऱ्याचा सोयाबीनचा भाव 10 वर्ष झालं 3,500 आणि 4,000च आहे. त्याच्यात काही बदल व्हायला तयार नाही. शेती गरजेची आहे, शेती विकू नये. इंदोरीकर महाराजाच्या मताप्रमाणे मीही त्याच मताचा आहे, विकू नये, पण करता आली टेक्निकलनं, चांगल्या पद्धतीनं, जुन्या पद्धतीनं. आणि हा समाज सगळा शेतकऱ्यांना पिळून खायला बसला आहे. विठ्ठल खूप बोलण्यासारखं या विषयावर
विषयावरलं तुम्ही त्याच्यातले तज्ज्ञ आहात, असू द्या जाऊ द्या, विषय तो माझा नाही. पहिला काळ होता, मोठानं पाणी काढायचं, थारोळ्यात पडायचं, थारोळ्यातून ते पाणी पाटानं दांडानं जे पीक असेल त्या पिकाला, गहू असला गव्हाला, वांगी असली वांग्याला, ऊस असला ऊसाला, कांदी असली कांद्याला, गांजा असला, गांजा नसतो म्हणा शेतकऱ्याकडं, तिकडं होता आमच्या इकडं, आमच्या पलीकडं गांजा नव्हता, ते दुसरं पीक होतं. असू द्या. आणि बघा काय शोकांती, काय पुन्हा मी शेती विषयावर 1 मिनिटासाठी येतो. दुसरं काहीतरी लावलंय म्हणल्यानंतर 5 मिनिटात, 10 मिनिटात, अर्ध्या तासात पंचनाम्याला येणारी, आताच्या महापुरात किती शेतकरी वाहून गेले तरी कोणी पंचनाम्याला आलं नाही, ही शोकांती काय. विठ्ठला हा हा विठ्ठला. ते पाणी त्या दांडामधून शेतकरी जिकडं नेतो तिकडं जातं. महाराज प्रमाण देतात, माळी जेवते नेले तेवते निवांत चिठीले. माळी जिकडं पाण्याला घेऊन जातो ते पाणी काय होतं, तिकडं जातं, त्या दांडाने, त्या पाटाने. पण त्या पाटामध्ये एखादी काडी यावी आणि आडवी बसावी, एखादी काडी यावी आणि आडवी बसावी. मग ती काडी काही एकटी गप बसत, ती काडी हळूहळू महाविकास आघाडी तयार करते. कळलं का? पाला आला ये, पाचोळा आला ये, फुरसाना आलं ये, हळूहळू ती काटकी असा तुंबाडा तयार करते. काय करते? तुंबाडा तयार करते. आणि ऐका, ते योग्य मार्गाने चाललेलं पाणी त्या तुंबाड्यामुळं काय होतं, फुटतं. आणि भलत्या मार्गाला ते पाणी काय होतं, जातं. ऐका, योग्य मार्गाने चाललेलं पाणी त्या तुंबाड्याची संगती लाभली म्हणून वाम मार्गाला जातं. महाराज म्हणतात हा संगतीचा महाराजांचं प्रमाण आहे. आड पडे काडी तरी ते बहुते पाणी फोडी, तैशी दुर्जन संगती अनेकांचे घात. महाराज आणखीन सांगतात, पतन उद्धार संघाचा महिमा, हे पाठातलं प्रमाण आहे. त्याच्यावे अधमा संत सेवी. म्हणून जीवनामध्ये आपल्या स्थित्यंतरासाठी संगती खूप महत्वाची आहे. बरं, संगती खूप महत्वाची आहे. संगती चांगल्याची करा, वाईटाची करू नका. काय हो महाराज, सहज लक्षात आलं म्हणून सांगतो. दुर्जनाची संगती का करू नये, तर त्याचं कारण असं सांगितलं. बघा, एखाद्या वेळेला सापाची संगती परवडली, एखाद्या वेळेला इचेची संगती परवडली, पण दुर्जनाची. शास्त्र असं सांगतं, सर्पोदंशती कालेन दुर्जनस्तु पदे पदे. बर का, साप तुम्हाला पाय पडला तरच चावल, उगत चावत नाही. पाय पडला तरच चावल. इचू तुम्ही धक्का लावला, पण दुर्जन आज कुणाचं वाटुळं करू, मी म्हणतो ही भीष्म प्रतिज्ञा करूनच घराच्या बाहेर पडत असेल. म्हणून दुर्जन असतो पदे पदे. पावला पावलाला वाईट माणसं आपलं वाईट करत असतात, म्हणून वाईटाच्या नादाला लागायचं. गल्ली बदला, गाव बदला, तालुका बदला, जिल्हा बदला, पण वाईटाची संगती करू. ऐका, या समाजामध्ये 3 वर्ग सांगितले महाराजांनी. एक वर्ग असा आहे या समाजामध्ये ज्यांची संगती कधीच घडू नये. दुसरा वर्ग या समाजामध्ये असा आहे ज्यांची संगती कधी कधी घडावी. आणि एक वर्ग असा आहे या समाजामध्ये ज्यांची संगती सतत घडली पाहिजे. 3 वर्गाचं थोडं थोडं चिंतन. विठ्ठल पहिला वर्ग असा आहे ज्यांची संगती महाराज म्हणतात कधीच घडू नये, कधीच. कोण आहेत असे महाराज? महाराजांनी त्याच्यासाठी एक अभंगच खर्च केला. शब्दा नाही धीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर. महाराज म्हणतात त्याचे दर्शन न व्हावे, शव असता तो जीवे. महाराज कोणाचं दर्शन नको तुम्हाला, कोणाची भेट नको. महाराज म्हणतात शब्दा नाही धीर, जो आपल्या शब्दावर कायम राहत नाही त्याची भेट जिंदगीत जीवनात कोण असतात? असे असतात. असे